तर या ठिकाणी सामना स्टार्ट. पहिला चेंडू डॉट जातोय निखिल गोवारीचा. हा चेंडू हलक्याने कट करत असताना चेंडू येतोय शॉर्ट पॉइंटला. फिल्डिंग डिपार्टमेंट तैनात त्या ठिकाणी. शॉर्ट पॉइंटमध्ये चांगली फिल्डिंग. सिंगल धावसंख्येने अकाउंट ओपन केलं. टीम जर्मन टायगर संघाचा फलंदाज दिनेश कुटारकरनं स्ट्राईकला फलंदाज मात्र येत असताना तुम्ही पाहताय तेव्हाचेच निशांत पाटील. पॉवर प्लेचे पहिले षटक तुम्ही पाहताय. अगदी 2 क्षेत्ररक्षक सीमा लगत. एक डीप मिडविकेट. त्यानंतर बॅटिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. हा चेंडू अतिशय चांगला होता. गुडलाईन स्पॉट वरून चेंडूला टेकअप केलं. चेंडू थोडासा खाली राहतोय. चेंडूमध्ये गती देखील थोडीशी कमी होती आणि चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी होत असताना तुम्ही पाहताय. ट्रॅकवरती पाहताय निखिल गोवारीला पहिलं पॉवर प्ले षटक हातात असताना आतापर्यंत 3 चेंडू चांगले हाताळले आहेत. हा देखील चेंडू चांगला लाईन लेंथ वरती अगदी अक्रॉस द लाईन केलायचं होतं. डायरेक्ट हिट नाही. कदाचित डायरेक्ट हिट झालं असतं तर फलंदाजाला परतावं लागलं असतं कारण की फलंदाजाचं लक्ष एक्झॅक्ट नव्हतं. परंतु क्षेत्ररक्षकानं चतुराई दाखवली होती परंतु डायरेक्ट हिट झाला नाहीये. सुरक्षित फलंदाज आपल्या क्रीज मध्ये तुम्ही पाहताय. आणखी एक डॉट चेंडू येत असताना आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपला. फक्त धाव खर्च केली 1 म्हणजे पॉवर प्ले षटकामध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी. आणखी एक चांगला चेंडू. आणखी एक चांगला चेंडू. फुटवरचा वापर बिलकुल नाहीये. फलंदाज एक्झॅक्ट करतो का जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि फुटवरचा वापर अजिबात नाहीये आणि याच्याच कारण गोलंदाजाचं कौतुक करेन. चेंडूची लाईन आणि लेंथ अचूक टप्प्यावरती ठेवण्यात आली आहे. कुडलेन स्पोर्ट सातत्याने वापर. त्यानंतर कुडलेन स्पोर्ट वरून चेंडूला टेकअप केलं जात आहे. चांगली लाईन आणि लेंथ तुम्हाला पाहायला मिळाली आहे. निखिल गोवारीची फटका बसला. यष्टीरक्षक पुढे सरसावलाय. चूक घडत नाहीये. पहिला धक्का बसलाय. जय हनुमान टायगर संघाला 1 या आकड्यावरती. फलंदाज निशांत पाटील मैदान सोडतोय. पहिला धक्का टायगर टीमला. त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 10 फलकावर धावा 1 आणि एक फलंदाज देखील बाद. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती फलंदाज बाद झाला. निखिल गोवारीचं कौतुक करावं लागेल कारण की पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारची अचूक टप्प्यावरती त्याने कामगिरी दाखवली आहे. फक्त 1च धाव म्हणजे कुठे इकॉनॉमिकल षटक ज्याला म्हटलं जातं ते हाताळलं. फक्त 1च धाव त्याने खर्च केली. त्यानं मिळवल्या आणि अशा प्रकारे पहिले षटक मी म्हणे कांबडे संघासाठी अतिशय चांगलं राहिलं कारण की निखिल गोवारीने केलेली कमाल त्या षटकामध्ये. फक्त 1च धाव त्याने खर्च केली. 1 गडी त्याने बाद केलाय. आता पॉवर प्लेचं दुसरं षटक तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रियान शिलवंग कांबळे टीमच्या माध्यमातून येत असताना तुम्ही पाहताय नीरज म्हात्रेला. कांबळे संघ म्हटलं की ओळख राहिली आहे टीमची. परेश म्हात्रे त्यानंतर रोशद म्हात्रे अशी ओळख राहिली. त्यानंतर बारक्या कांबळे ही सातत्याने ओळख राहिली टीम कांबळे संघाच्या माध्यमातून. तर नवीन फलंदाज मैदानावरती येत असताना प्रेम पाटीलला पाहता 3ऱ्या क्रमांकावरती. पॉवर प्ले दुसरा तुम्ही पाहताय नीरज म्हात्रेला. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवरती. हा चेंडू फुलटॉस स्वीप केला. क्षेत्ररक्षक आहेत पण चेंडू या ठिकाणी निघून जातो सरळ. पंचांच्या दिशेची वाढ पाहतो आम्ही. एक्झॅक्ट काय चौकार की षटकार पंच आम्हाला इशारा करतील या बॉलवरती. तर पंचाच्या बॉलवरती डिसिजन काय चौकार की षटकार. चौकार. यस पंचांचा इशारा आलाय. 1 बाउंस सिनिधन फॅन्सचा चौकार. या चौकाराच्या मध्ये ना पहिला चौकार तुम्हाला पाहायला मला इनिंग मधील अगदी लेग ग्लॅन्स करत असताना फुलटॉस बनवला. चेंडूला स्वीप केला. गुडगा वाकवला होता बॅट्समन. स्ट्रायकर हेडवर तुम्ही पाहताय दिनेश कुटारकरनं हा चौकार ठोकलाय.
तर चौकार आला आणि चौकाराच्या मध्ये टीमची टोटल पुढे जात असताना जय हनुमान डायगर टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर संघ थोडासा बॅकवरती पाहायला मिळालं, कारण की फक्त एकच धाव त्या ओव्हरमध्ये आली होती. आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली, पहिल्याच बॉलवरती आक्रमकता दाखवली आहे दिनेश कुटारकरनं, चौका ठोकलाय. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका केसायचा होता, अक्रॉस लाईन गुडघा वाकवला होता, स्वीप करायचा होता, परंतु पंच इशारा करतात लेग बाईट्स. लेग पाहिजे स्वरूपात एक धाव मिळतं. पहिल्या बॉलवरती अतिशय देखणा फटका सजवला, पुन्हा त्याच प्रकारचा फटका सजवायचा होता, परंतु गोलंदाज देखील तितका चपला चेंडूची लँड आल्याने थोडंसं बदल दाखवलं आणि मात्र लेग बाय स्वरूपात एक धाव मिळालं. टीमचे टोटल पुढे जात असताना 6 या आकड्यावरती. स्ट्रायकर येण्यावरती फलंदाज प्रेम पाटील तिसऱ्या क्रमांकावरती आलेत. फुलटॉस, परंतु या ठिकाणी पाहिलं चेंडू फेकून दिला सरळ डीप विकेट रिझनला, चेंडू आउट ऑफ दी पार्क, मॅसिव्ह हिट, सीमा पार, षटकार. तर षटकार टोकला बॅट्समन प्रेम पाटीलनं. या षटकामध्ये धावसंख्या येत आहे टीम जय हनुमान डायगर संघासाठी, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव होती. येथे धावसंख्या बनवणं गरजेचं होतं संघासाठी. धावसंख्या एकवटणं अत्यंत महत्वाचं होतं आणि ते करत असताना दोन फलंदाज दिनेश कुटारकर त्याला साथ देत असताना प्रेम पाटीलनं आल्याला षटकार टोकले. टीमची टोटल पुढे जात असताना पाहता या षटकाराच्या मदतीनं एकूण धावा दाफलकावरती लागल्या आहेत त्या 12 धावा. बारा धावा दाफलकावरती. खेळाचं पहिलं सत्र सुरू असताना बॅटिंग करत असताना जय हनुमान डायगर हा चेंडू पाहावं लागेल. चेंडूची लाईन लेंथ अगदी सुरेख लाईन लेंथ चेंडू ट्रॅव्हल झालाय अगदी सेफ झोन मधून. फलंदाजाला वाटलं की चेंडू अगदी उजव्या भरपूर बाहेर जाय, प्रयत्न जरूर केला होता फटका खेचण्याचा, कारण की कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र पूर्ण खाली आहे, कारण की पॉवर प्ले सुरू आहे. परंतु प्रेम पाटीलच्या बॅटच्या रडामध्ये चेंडू आला नाही आणि डॉट बॉल. गती कमी केली आहे चेंडूमध्ये, गती कमी केली आहे. अगदी चेंडू पॅडवरती आलेला पंच पुन्हा एकदा इशारा करतायत लेग बिफोर. लेग पाहिजे स्वरूपात एक धाव मिळते टीम जय हनुमान टायगरला. टीमची पुढे धावसंख्या पुढे जात असताना एकूण धावा लागल्या त्या फलकावर 13. या षटकामध्ये एक षटकार चौकार जरूर आल्या तरी देखील जखडून ठेवलंय. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. धावा कडचे गेल्यात फक्त 12. ते म्हणजेच गोलंदाजी करत असताना ते म्हणजेच नीरज मात्रेनं शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील सामना करेल दिनेश कुटारकर. चेंडू सोडून दिलाय. ह्यावेळी चेंडूची लाईन चुकीचे उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू पंच ती पाहत आहे. मनोज पवार यांचा इशारा आला. वाईट बॉल एक्स्ट्रा धाव दाफलकावरती ऍड. आमचे साथी गुणलेकर गुलशन पाटील आम्हाला माहिती देतात. लाईव्ह टेलिकास्ट मी पाहताय फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून अंकित पाटील देखील जोडले गेले. फटका चांगला आहे परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तैनात. लॉंग ऑनला झेल टिपलाय आणि दुसरा धक्का लागलाय जय हनुमान डायगर टीमला. षटक क्रमांक दुसरा समाप्त होते. दाफलकावरती धावा ती पाहताय 14. 2 गडी बाद झालेत. पहिल्या दिनेश कुटारकर आणि त्यानंतर निशांत पाटील असे 2 फलंदाज बाद झालेत. ते म्हणजे जय हनुमान डायगर टीमचे. तर या ठिकाणी पाहिलं गेलं पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. दाफलकावरती धावा आहेत त्या 13. 2 गडी बाद. माफ करा 14 झालेत. चौदा धावा दाफलकावरती लागल्या गेल्यात. जय हनुमान टायगर प्रथम फलंदाजी करतोय. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा निखिल गोवारी ज्यानं पहिलं षटक अप्रतिम हाताळलं होतं. एक जबरदस्त षटक तुम्ही पाहिलं. फक्त एका धावसंख्येचं षटक त्याने हाताळलं होतं आणि संगणकानं पुन्हा एकदा निखिल गोवारीवरती विश्वास दाखवलाय.
रियान शिलोंग कांबळे संघ खेळतो. आता मात्र जर विचार केला 2 षटकांचा तर सुस्थितीमध्ये रियान शिलोंग कांबळे संघ, कारण की 2 षटकामध्ये फक्त 14 धावा. इकॉनॉमिकल जर आसिंग रन पाहिलं आपण प्रति षटकामध्ये तर 7च्या सरासरीनं धावसंख्या उभारल्या जे हनुमान टायगर टीमनं. बॉलिंग ट्रॅक मध्ये निखिल सांबरे फलंदाज स्वीट शीटचा अस्त्र बाहेर काढलाय, यशस्वी झाला. अगदी प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडू फेकून दिला सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू येतोय सीमा पार षटकार. दुसरा षटकार अगदी पाहिलं गेलं तर पहिल्या षटकार पाहिला आपण डीप बॅकवर्ड स्क्वेअर गेला, त्यानंतर हा चेंडू तुम्ही पाहताय सरळ डीप पॉइंटला षटकार डोकलाय. म्हणजे कुठे चौफेर फलंदाजी करतोय. पहिल्याच बॉलवरती प्रेशराईज केला. आता मात्र निखिल गोवारीला प्रेम पाटीलनं, परंतु निखिल गोवारी देखील तितकाच हुशार गोलंदाज आहे. गती अतिशय चांगली होती या चेंडूमध्ये. त्यानंतर चेंडूचा टप्पा अगदी कुठल्या स्पॉटवरून चेंडू टेकअप केलं होतं. अगदी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि डॉट बॉलची सांगता. षटकाराचं प्रत्युत्तर दिलं डॉट बॉलनं निखिल गोवारीनं. आणि टीमची धावसंख्या मात्र 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे जे हनुमान टायगर टीमची. तर पाहिलं गेलं तर 5 ओव्हरमध्ये किती धावसंख्या बनवणार. प्रथम बॅटिंग करत असताना जे हनुमान टायगर याकडे लक्ष असेल. सफल झाले होते, अगदी फ्रंटफूट वरती आले होते, परंतु पंच दर्शवत आहेत चेंडू अगदी शरीरापासून दूर नादामध्ये अगदी उजव्या याचे भरपूर बाहेर जाणार चेंडू. इट इज अ वाईट एक्स्ट्रा धाव दाफलकावरती ऍड होताना तुम्हाला पाहायला मिळत्या. प्रेम पाटील जर पाहिलं गेलं तर चांगला आतापर्यंत सावरतोय. 2 षटकार त्याच्या पाठपात आलेत. फुलर लाईनचा चेंडू मिनी येलो कपवर उडवला चेंडू अलॉंग दी कार्पेट वाईड इज लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात त्या ठिकाणी. डीप मध्ये फिल्डिंग होईल तोपर्यंत 1 धाव या बॉलवरती येत असताना तुम्ही पाहताय. एकेरी धावसंख्येने संघ पुढे जात असताना 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती येत असताना नितेशला पाहताय. नितेश ऑन द स्ट्राईक. या ठिकाणी पाहिलं गेलं तर बराच वेळ चेंडू हवेत होता. थोडंसं फंबल झालं क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर जजमेंट अचूक टिपलं होतं, परंतु झेल स्वीकारता आला नाहीये. हा चेंडू जबरदस्त फटका क्रिकेटचं माधव संदर्भ दाखवला फटक्यानं डीप बॅकवर्ड वेगळा चेंडू सीमा पार षटकार. तर टीमची टोटल धावसंख्या 30 धावा. शुभागमन झाला. तुम्ही पाहता मान्य श्री एकनाथ शेठ म्हात्रे साहेब समाजसेवेचा वारसा सरवणारे जबरदस्त व्यक्तिमत्व. तुम्ही पाहता याच रायगड भूमीतील खुटारी गावचं. तुम्ही पाहता समाजसेवेचा वारसा सरवणारे समाजसेवक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये तुम्ही लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे ते आमचं एकनाथ शेठ म्हात्रे साहेबांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या दिनेश शेठ म्हात्रे तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. आणि एक खऱ्या अर्थात लेजर क्रिकेटर खुटारी मधुकर दादा म्हात्रे तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. तर मान्यवरांसाठी शुभ आगमन झालंय. तर मान्यवरांचं गावदेवी क्रिकेट संघ पिसारे यांच्या वतीने आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो आणि सुस्वागतम असेल. तर 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्या त्या 30. 3 फलंदाज बाद झालेत. बाद होणारे फलंदाज जर तुम्ही पाहिलं दिनेश कुटारकर, त्यानंतर निशांत पाटील आणि त्यानंतर आता मात्र नितेश पाटील असे 3 फलंदाज बाद झालेत. 30 धावा धावफलकावरती असिंग रन रेट 10च्या सरासरीनं धावसंख्या बनवल्या गेल्यात. टीम हनुमान टायगरनं अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि मान्यवरांची उपस्थिती आपण नुकताच पाहिली. आपण एकनाथ शेठ म्हात्रे कुटारी यांचं शुभ आगमन
व्यासपीठावरती झालंय आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. तर नवीन फलंदाज रिद्देश ला पाहता तुम्ही. 5व्या क्रमांकावरती आला फलंदाज प्रेम पाटील अजूनही मैदानावरती, त्यामुळे प्रेम पाटील कडनं भरपूर आशा असतील कारण की प्रेमनं 2 षटका ठोकलेत. तर पहा नित्य त्यांच्या मान्यवरांचं आगमन झालं. तर टायटल सॉन्ग तुम्ही पाहिलं मान्यवरांचं. एकनाथ शेट मात्र कुटारी समाजसेवक म्हणजे शुभ आगमन व्यासपीठ तुम्ही पाहताय. तर 3 षटकांमध्ये आलं दाफलकावर दाबा 30. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज 4थ्या क्रमांकाचा तुम्ही पाहताय रोशन मात्रेला पाहताय. त्याच्या नावानं संघ ओळखला जातोय. पहिल्या चेंडू अक्को डब्याचा शॉर्ट लाईन डिलिव्हरी, पंच इशारा करता इट इज अ वाईट कारण की अतिरिक्त उचली होती आणि ऑन देखील केलं तर रोशन मातेला 1 फॉर दी ओव्हर कारण की एका षटकामध्ये फक्त तुम्ही एक बाउन्सर चेंडू फेकी करू शकता आणि तेच ऑन केलं कारण की पहिला चेंडू अतिरिक्त उचली या चेंडूने घेतली. हा चेंडू ओव्हर पिच अलोंग दी कार्पेट चेंडू या ठिकाणी लॉंग ऑन क्षेत्ररक्षक ताईनाथ डीप मध्ये फिल्डिंग चांगली झाली. थ्रो फेकी देखील तितकी चांगली आहे डीप मधून आणि फक्त 21 धाव्या बॉल वरती आल्या. एकेरी धावसंख्या संघ पुढे सरसावतो. जय हनुमान टायगर ती पाहताय 32 या आकड्यावरती. तर पालक बरेचसे प्लेयर या ठिकाणी दिसत नाहीये टायगर टीम मध्ये. सागर पाटील हा चेंडू देखील लोअर फुल टॉस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. वाडिश लॉंग आपला जज करतोय क्षेत्ररक्षक आणि सरळ झेल स्वीकारत असताना आणखी एक विकेटचं पतंग. विकेट नंबर 4 मैदानात बाहेर जात असताना जय हनुमान टायगर टीमला लागलेला हा 4था धक्का. धन्यवाद डीजे. तर नवीन फलंदाज सुधाकर माली. प्रेम पाटील अद्याप नॉस्ट्रांग वरती आहे, त्याला साथ देणं गरजेचं असेल. शॉर्टलाईन डिलिव्हरी होती, हुक केलाय. चेंडू येतो लॉंग लेग रिजनला. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले, दुसरी धावेसाठी निघालेत आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना तुम्ही पाहताय पंच देखील शपथ अगदी हुशार होते. असं वाटलं की पंचाने डायरेक्ट हिट करायचं होतं ते काय क्षेत्ररक्षकाला. हा चेंडू सोडून दिलाय उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर. पंच इशारा करता इट इज अ वाईट बॉल. स्टोर पद्धतीचा चेंडू थोडासा कट केला होता चेंडूला, परंतु हवा तसा स्विंग हवा तसा कट आहे चेंडूमध्ये पाहायला मिळालं नाहीये. उजव्या एसटी भरपूर बाहेर जाणार चेंडू आणि वाईट बॉल. आणि नुकत्याचं आगमन झालं व्यासपीठावरती एकनाथ शेठ पात्रे कुटारी यांच्या माध्यमातून अगदी मोफत लाईव्ह सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिली. जी फॉर्च्यून इव्हेंटची वाहिनी आहे ते आम्हाला उपलब्ध करून दिले आमचे मान्यवर समाजसेवक एकनाथ शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून 5 दिवस मोफत लाईव्ह टेलिकास्ट यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध करून दिल्या.
तर या ठिकाणी विकेट आणखी एक विकेट येते फलंदाज बाद विकेट नंबर 5 जर्मन टायगर टीमने लागला 5वा धक्का. 10 फलकावरती धावा आहेत त्या अवघ्या 35 या आकड्यावरती. प्रेम पाटील सोबत एखाद्या फंदानं पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं असेल, भागीदारी बिल्ड करणं गरजेचं असेल. कारण की प्रेम पाटील चांगली फलंदाजी करते त्या समेत एखाद्या खेळाडूंना डबल आणि सिंगलला प्राधान्य देऊन प्रेम पाटीलला स्ट्राईक देणं गरजेचं असेल. हा चेंडू लॉफ केलाय, चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत परंतु अबाक्याच्या बाहेर डीप ब्रिगेडला क्लिअर केलं फटक्यानं, पण ते इशारा करतं इट इज अ माइटी हिट. षटकार. मध्ये टीमचे टोटल पुढे जात असताना वेगानं ट्रॅव्हल दाफलकावरती धावा 41-41. चांगल्या स्थितीमध्ये हा चेंडू कोलात टाकला. वेगवान गतीचा चेंडू तितक्या सुरेख चेंडू खोदून काढला. चेंडू लॉंग लेगला लॉंग ऑनला फील्ड केला जाईल तोपर्यंत धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. आणखी एक विकेट. आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 5 दिवस जी लाईव्हची सुविधा आम्हाला ज्यांना करण्यात दिली आहे ते आमचं एकनाथ शेठ म्हात्रे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती विनोद शेठ दवणे आणि या नवनाथ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. दादा आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. समाजसेवेचा वारसा चालवणारा एक जबरदस्त व्यक्तिमत्व तुम्ही पाहता. मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक एकनाथ शेठ म्हात्रे आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला आलात, खऱ्या अर्थानं भेट दिली आणि लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं असंच प्रेम असू द्या खऱ्या अर्थानं. आणि पुढच्या वाटचालसाठी तुम्हाला दादा खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. जबरदस्त व्यक्तिमत्व तुम्ही त्यांना पाहता. या मधुकर दादा म्हात्रे यांचा देखील सन्मान करूयात. नक्कीच भावी नगरसेवक दादा असे होतील असे आम्ही आशा बाळगतो. दादा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी नक्कीच भावी नगरसेवक तुम्ही व्हाल. तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि हे सांगितलं विनोद शेठ दवणेने की दादा नक्कीच नगरसेवक होतील. येणाऱ्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये दादा भरभर मताने खऱ्या अर्थात निवडून येऊ ही आई एकविराचरण प्रार्थना. दादा तुम्हाला पुढच्या समाजसेवेच्या वारसाठी मनपूर्वक सहर्ष शुभेच्छा. या पण मधुकर दादा म्हात्रे यांचा सन्मान. या दिनेश दादा या तुमचा देखील सन्मान करूयात. दिनेश शेठ म्हात्रे यांना देखील आपण सन्मानित करूयात. लक्ष्मण दादा पाटील आमचं खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता नवनाथ दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक. दादा तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण आलात आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. या दिनेश दादा म्हात्रे तुम्हाला देखील आपण सन्मानित करू. मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक लक्ष्मणजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण करतोय. ही नक्कीच तुम्हाला ट्रॉफी या स्पर्धेची आठवण करून देईल. तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला खऱ्या अर्थानं उपस्थित राहिला. आता तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सौरभ. तर मान्यवरांचा सन्मान ठिकाणी झालाय. तर टीमची टोटल सांगू स्कोर झाला एकंदरीत 43 आणि अंतिम षटक मार्गस्थ स्लोगरचा अंतिम षटक प्रेम पाटील आक्रमक अगदी लांब आणि लांबच जाणारा षटकार तुम्ही पाहताय. सर्वाधिक लांब षटकार स्पर्धेतील ठोकला बॅट्समन प्रेम पाटीलनं. जबरदस्त फटका.
पुरेपूर समाचार घेत असताना तुम्ही पाहताय बॅट्समन प्रेम पाटील काय अगदी लांबच लांब षटकार ठोकला मागच्या चेंडूवरती आणि षटकाराच्या मदतीने टीमची टोटल पुढे जात असताना एकूण धावा दाफलकावरती लागल्या जातात ते 49-49. प्रेम पाटील एकमेव किल्ला लढवतोय कारण की 3 षटकार आतापर्यंत पार पडत आले आहेत. स्ट्राईक कमी जरी मिळाली असली तरी देखील जसं स्ट्राईक मिळेल तसा आक्रमक ठोकतोय. हा चेंडू ओव्हर पिच परत बॅटची करा इन्साइड आउट फलंदाज बाद. ही मोठी विकेट असेल फलंदाज प्रेम पाटीलला पडतावं लागेल. विकेट नंबर जर पाहिलं गेलं तर एकंदरीत 7वा फलंदाज मैदानात बाहेर झाला प्रेम पाटील बॅक टू द पॅव्हलियन. तर न्यू बॅट्समन मैदानावरती नीरज आणि प्रेम पाटीलचा वैयक्तिक विचार केला तर 9 चेंडू आणि 20 धावसंख्येची इनिंग त्यांना साकारली. परंतु प्रयत्न भरपूर चांगले होते या ठिकाणी प्रेम पाटीलचे. आता मात्र अंतिम स्लोगोर षटकामध्ये तुम्ही पाहताय लकी पावणेकर तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी षटकार जसा आला तसं कमबॅक देखील त्याने दाखवलंय. हा चेंडू चांगला चेंडू लँड लेंथ वरती अचूक टप्पा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला सबमरीन डिलिव्हरी चेंडू बॅटचा संपर्क नाहीये फलंदाज अगदी फात राहिलाय या चेंडूकडे आणि चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता या किलपट्टीवरती भरपूर धावसंख्या बांधताना पाहिलेत आपण. अगदी विचार केला आजचा 3रा दिवस आहे. खेळपट्टी गोलंदाज देखील साथ देते आणि खेळपट्टी पाहिले गेलं तर फलंदाज देखील साथ देते. त्या अनुषंगानं ज्याचा खेळ चांगला तेव्हा मैदानावरती निश्चित चांगला खेळ दाखवू शकेल. हा चेंडू देखील संबरण डिलिव्हरी चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येत असताना आणखी एक डॉट चेंडू. आता मात्र शेवटचा एक अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या सत्रातील या पहिल्या पूर्वार्धामधील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. बॉलिंग ट्रॅकवरती लक्की पावणेकर सामान्य फलंदाज तुम्ही पाहताय नीरज. हा चेंडू पुण्याच्या शरीरावरती आलेला बॅटमध्ये चेंडू आलेला चेंडू बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाही. 22च्या स्वरूपात 1 धाव अशा प्रकारे सत्र संपन्न झालं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर एकूण धावा लागल्या दाफलकावरती 50 आणि 51 धावसंख्या टार्गेट असेल. रियांश 11 कांबोडे संघा समोर. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर या लगेच मानेरी टीमचे कॅप्टन आणि बोरखार टीमच्या कॅप्टनला विनंती आपण लगेच टॉस करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच टॉस साठी या. TMCC बोरखार आणि त्यांना फाईट करतीये टीम तुम्ही पाहता मानेरे. स्वागतम स्वागतम सहर्ष सुस्वागतम. तुम्ही इथे शुभागमन झाला. खऱ्या अर्थानं क्रिकेटला देवता बांधणारे व्यक्तिमत्व पनवेल महानगरपालिकेचे दमदार दर्जेदार नगरसेवक तुम्ही पाहता हरीशदादा खेडी आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता एक जबरदस्त व्यक्तिमत्व तुम्ही पाहता रवींद्रदादा म्हात्रे. या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. या दादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. दोन टीमच्या कॅप्टन मध्ये आपण लगेच टॉस करू. पहिल्या फेरीतील चौथी मॅच तुमच्या समोर टॉस लगेच आपण करणार आहोत. या विनोद शेठ दबणे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्ही पाहता जय मसोबा मानेरे त्यांना फाईट करेल टीम TMCC बोरखार. या दोन टीमच्या कॅप्टन मध्ये आपण टॉस करणार आहोत. पहिल्या फेरीतील चौथी लढत तुमच्या समोर. हेड इज कॉल टेल. जय मसोबा मानेरे टीमनं टॉस जिंकला. दादांना विनंती आपण खऱ्या अर्थाने व्यासपीठावरती साधं बनवायचं. सर्वप्रथम कॅप्टन मानेरेचा हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये भाग घेतला. दादा टॉस जिंकलाय निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोर या सीझन मध्ये पहिल्यांदा एकमेकांसमोर खेळणार आहात. कधी खेळला असात नसात हे तर माहित नाहीये पण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय समोर बोरखार टीम किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? टार्गेट तर नाही त्याचं किती धावापर्यंत रोखू पण कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू कारण आम्ही पहिल्यांदा त्यांच्यासमोर खेळतोय. येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये तुम्ही यंगस्टरचा भरणा खूप प्रत्येक गावागावामध्ये तुम्ही पाहता. तुमच्याकडे असा कोणता यंगस्टर आहे ॲज द बॉलर म्हणा ॲज द बॅटर म्हणा किंवा कोणावरती जास्त भरोसा असणार आहे की कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? आमच्या टीममध्ये जास्त तर यंगस्टरच आहेत पण आता सध्या नितेश आहे त्याच्यानंतर केशव आहे यंगस्टर आहेत आणि त्यांच्याकडनं जास्त अपेक्षा आहे.
शेवटचा प्रश्न काय म्हणाल स्पर्धेबद्दल? 80,000 रुपये खऱ्या अर्थानं पहिल्या क्रमांकाचा मानकरी आपण खऱ्या अर्थानं या जर कल्याण डोंबिवली परिसरामध्ये बघितलं तर जेव्हापर्यंत 1 लाख पाहिजे तेव्हा बाईक असतात. 80,000मध्ये ही बाईक खऱ्या अर्थाने ही बाईक नवनाथ शेठ मात्रेनं दिली आहे. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? नक्कीच, कारण 80,000ला बाईक कुठेच नसते आणि चांगली टुर्नामेंट, कारण 80,000ला बाईक पण आहे. हे होतं जय बसोबा मांडणे टीमचे कॅप्टन हडलक TMCC बोरखा टीम. जर दादा तू टॉस जिंकला असता तर तुला काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षक. पण आता मनाच्या विरुद्ध बॅटिंग करायची आहे, काय मनामध्ये टार्गेट सेट केला? टार्गेट काय नाही, आम्हाला जितक्या चांगल्या टार्गेट म्हणजे रन काढण्याचा प्रयत्न करू, त्यांना डिफेंड करण्यापर्यंत. असे कोणते फलंदाज आहेत की तो स्टार्ट चांगला देतील, जो टार्गेट जो मनामध्ये करता तुम्ही जो टार्गेट आहे मनामध्ये तो टार्गेट पर्यंत कोणाकडे जास्त विश्वास आहे की ते टार्गेट पर्यंत पोहोचतील? विघ्नेश आहे आणि सोमनाथ आणि करण पण आहे आणि स्वप्नील आहे. आमचे 4-5 बॅट्समन चांगली फलंदाजी केली तर आम्ही त्यांना टार्गेट चांगला करू. शेवटचा प्रश्न काय म्हणाल या स्पर्धेबद्दल, कसं वाटतंय या स्पर्धेबद्दल? स्पर्धा खूप छान आहे आणि आम्हाला आयोजकांनी खेळण्याचा संधी दिली, त्यांच्याबद्दल धन्यवाद आयोजकांना. थँक्यू. प्रेझेंटेशन बॉक्स मधनं कॉल इथे तुम्ही पाहता. जय बसोबा मारणे टीमच्या कॅप्टन टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं आम्ही फिल्डिंग करू, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला. तुम्ही पाहता TMCC बोरखा टीमला. आणि TMCC बोरखार या संघाला पॅक केली आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व सोमनाथ शेठ मात्रे त्यानं बोरखा टीमला पॅक केली आहे. त्यांचा संघ पुढच्या इन मध्ये तुम्ही पाहणार. जावयाकडच्या उत्तरार्धामध्ये लक्ष्य 51 सरासरी तुम्ही पाहणार आहात 10.20 हे टार्गेट कशा रीतीने डिपेंड केलं जाईल जर्मन टायगरच्या बाजूनं की या धावा चेस केल्या जातील रियान इलेव्हन कांबोडच्या बाजूनं. ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज रायगड मुंबईतील तुर्भे गावाचा आमचे बंधुतुल्य मित्र तुम्ही पाहता साई पाटीलांना. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सौरभ. तर खेळाचं दुसरं सत्र आपण पाहतो. जयहनुमान कांबोटे आणि जयहनुमान टायगर या दोन संघादरम्यान मॅच पाहायला मिळते. पहिल्या सत्रात पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टायगर टीमनं बनवल्या त्या 50 धावा, कांबोटे टीमला 51 बनवायच्या आहेत, परंतु 2 धावसंख्येची पॅनल्टी लागली ती टायगर टीमला. त्या कारणास्तव 1 षटकात जेव्हा धावा बनतील त्यामध्ये 2 आपण ऍड करणार आहोत, याची दक्षता आपण घ्यायची आहे. सध्याच्या घडीला आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे सन्माननीय रविकांतजी म्हात्रे आणि हरीश शेटकेणी साहेब आपल्याला पाहायला मिळतात. आणि दोघांचे जे बॅनर आहेत, कटआउट आहेत, त्याला डायरेक्ट चेंडू हिट झाला तर आमचे नंदू म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. सन्मान करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती पनवेल महानगरपालिकेचे दमदार दर्जेदार नगरसेवक, खऱ्या अर्थाला क्रिकेटला दैवता मानणारे, क्रिकेटच्या स्पर्धा रायगडमध्ये कुठे पण असो नक्कीच आम्ही हा चेहरा पाहत असतो. हे 2 चेहरे या हरीशदादा केणी तुम्हाला सन्मानित करू आमच्या मुख्य व्यासपीठावरती. या हरीशदादा केणी साहेबांना विनंती करतोय त्यांचा देखील सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. गोलंदाजी ट्रॅक वरती रोहितला पाहतो. पहिल्याच बॉल वरती तडाखा, बॉलला पाठवलं मिड विकेट पार. पहिल्या बॉल वरती आगास दमदार षटकार. काय लाजवाब बॅटिंगला सुरुवात केली. पाठलाग 51चं करायचं आहे. एकतर प्रतिस्पर्ध्यांना 2ची पॅनल्टी देखील लागली आहे, परंतु ह्या संघामध्ये दमकम आहे. बॅटिंगमध्ये नेहमीच स्वतःला सिद्ध केलंय. सोनू पाटील आणि रोशन म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 2 दमदार फलंदाज आहेत. नेहमीच टॉप ऑर्डरचा विचार केला टीम कांबोटेचा तर रोशन म्हात्रेचं योगदान आपल्याला फार पाहायला मिळतं. मागील 2 वर्षामध्ये टेनिस बॉल क्रिकेट विश्वात एक आगली वेगळी चकाकी ज्या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. आणि सोबतच सोनूचा हा तडक्केबंद षटकार खूप काही सांगून जाईल, कारण की रोहितच्या अगेन्स्ट हा पहिला षटकार. रोशन म्हात्रे लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार जर मारले तर तुम्ही पाहताय अनिश म्हात्रे यांच्याकडनं 6000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. रोशनसाठी पारितोषिक आहे. आउट टू कम बॉक्स. खरं तर पारितोषिक सातत्यानं लावली जात आहेत, कारण की नुकतंच या अगोदर देखील मी सांगितलं होतं 2ची पॅनल्टी ऍड झाली आहे आणि टोटल 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 1 षटकार 1 सिंगल 7 + 2 पॅनल्टीच्या 9 धावा सद्यस्थितीला धावफलकावरती. यस, गोलंदाज राऊंड द विकेटनं चांगला चेंडू होता, प्रहार देखील केलाय, परंतु एक्झॅक्टली मिड विकेटला जिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय त्याच्या हातामध्ये हा चेंडू जाईल. फील्ड करून फेकेल तोपर्यंत 1 धाव सहज पूर्ण केली जाते. या अगोदरच्या 2 सामन्यांचा विचार केला तर दोन्ही मॅचमध्ये पहिल्या फेरीतील जिथे धावसंख्येची लयलूट पाहायला मिळाली होती, ज्या दैसरनं
या खेळपट्टीवरती आजच्या दिवसातील उच्चांक नोंदवला. त्या दैसरला मात्र पराभूत केलं. दुसऱ्या फेरीमध्ये स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणीनं दमदार खेळ राहिला त्या टीमचा. आणि आता मात्र पहिल्या फेरीतील तिसरी लढाई पाहायला मिळते. इथे फटका तर चांगला आहे, उंच गेला, लांबी पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक धावतोय दूरून, अप्रतिम झेल. निशांत होता मला तरी वाटते त्या ठिकाणी. आणि या संघाचा एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि एक वेल जज लाजवाब रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळाली. आणि या कॅचनं मात्र सोनूला पारतावं लागेल. पाठलाग करणाऱ्या कामोटेला पहिला धक्का सोनूच्या स्वरूपात. झेल ह्या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळाला. मॅच मध्ये या गोष्टी गरजेच्या आहेत. जेव्हा धावा आपण डिफेंड करता, खरं तर 50 धावा धावफलकावरती झाल्यात. एक मापक असं लक्ष आहे, फार मोठं देखील नाही आहे आणि इतकं छोटं देखील नाही आहे. जर चांगली गोलंदाजी झाली अचूक लेंथ लाईनवर तर या मॅच मध्ये जरूर रंग भरू शकतो टायगर संघ. आणि खरं तर जिद्दी संघ आहे, नियमित आपण पाहिलंय. अगदी दमदार कामगिरी या संघाची आपल्याला कल्याण डोंबिवलीमध्ये पाहायला मिळते. आणि खास करून रायगड विभागामध्ये देखील हा संघ आवर्जून खेळ करताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती पॅनल्टी पकडून ह्या 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू प्रहार करायचा होता. मैदानाच्या आतमध्ये सुबोध गोवारीला आपण पाहू शकाल. चांगली वापसी. विकेट मिळवल्यानंतर जो आत्मविश्वास असतो ना गोलंदाजचा, तो आत्मविश्वास सध्या तरी झलकताना पाहायला मिळतोय. P1चं हे षटक पहिल्याच बॉलवरती समाचार घेतला होता सोनूनं आणि त्या सोनूला बाद केल्यानंतर मात्र आता जरूर चांगली गोलंदाजी रोहितची पाहायला मिळते. तोच प्रयत्न पदेल आलित्य नव्हतं आणि आता देखील डॉट आला. गरज होती ह्या डॉट बॉलची आणि त्या 2 डॉटनं मात्र जरूर या मॅच वरती पकड मजबूत करण्याचा प्रयत्न तर केला जातोय. तो जयमान कामोटेकडनं. एक षटकाचा खेळ संपलाय. एक गडीबाद धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या 10 धावा काटेकी टक्कर. यस, ज्यांचं नुकताच आगमन झालं पनवेल महानगरपालिकेचे दमदार दर्जेदार नगरसेवक या हरीशदादा केडी साहेबांचा आम्ही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करू. आईगाव देवी क्रिकेट संघ पिसारवे या स्पर्धेमध्ये दादा तुम्ही आज उपस्थित राहिला. दादा तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. पुढच्या खऱ्या अर्थानं पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूक लागतील. पुन्हा एकदा तुम्ही नगरसेवक व्हाल अशा आशा बाळगतो. तुम्ही इथे आलात, तुमचं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. या विनोद शेठ दवणे, या नवदादा म्हात्रे, लक्ष्मणदादा पाटील या तुमच्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. दादांचं खऱ्या अर्थानं एक क्रिकेटला दैवता मानणारे दादांना आम्ही नक्कीच या परिसरामध्ये क्रिकेट जेव्हा जेव्हा त्यांना आमंत्रण केलं ते नक्कीच न चुकवता येत असतात. एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करूया आपण हरीशदादा खेणी यांचं. मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक. दादा तुमचं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. या आमचे रविदादा म्हात्रे, एक दमदार नगरसेवक पनवेल महानगरपालिकेचे. ही एवन जोडी खऱ्या अर्थानं या परिसरातील जेव्हा जेव्हा यांना क्रिकेटचा जेव्हा जेव्हा तुम्ही कार्ड द्या ते दादा नक्कीच येतील असे व्यक्तिमत्व हरीशदादा खेणे. आणि त्यातून रविकांत दादा म्हात्रे तुमचा देखील आम्ही सन्मान आमच्या या स्पर्धेमध्ये करतो. मायेची शाल आणि पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. एकदा जोरदार टाळ्यानं या खऱ्या अर्थानं एवन जोडीचं करूयात. जेव्हा जेव्हा क्रिकेटची नक्कीच तुम्ही त्यांना कार्ड द्या तेव्हा नक्कीच येत असतात. हे तुम्ही चेहरे 2 पाहता. हरीशदादा केडी, रविकांतदादा म्हात्रे. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी पुन्हा एकदा तुम्ही पनवेल महानगरपालिकेचा विकासाचा ध्यास जसा क्रिकेटवरती प्रेम करा. तुम्ही नक्कीच नगरसेवक पुन्हा निवडून याल ही भगवंताच्या प्रार्थना. तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. ओट टू कॉम्बॉस. धन्यवाद. थँक्यू. मान्यवरांचा शुभ सन्मान आपण पाहिला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. परंतु एका बाजूला ट्रेडमार्क शॉट आपल्याला रोशन म्हात्रेचा पाहायला मिळतोय. ही चपराक खरं तर त्याची ओळख आहे. उंच खुरा फलंदाज आणि असे फटके पाहायला मिळतात. इथे देखील वन्स अगेन डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेला स्क्रीनच्या वरतून आणखीन एक तडाका. वन मोहित षटकार. मी अगोदर देखील ह्या खेळाडूचं नाव उल्लेख केलं होतं आणि नावाला साजेशी कामगिरी ह्या षटकात त्याची पाहायला मिळते. सुरुवातीचं जे पहिलं षटक होतं चांगलं होतं मी तरी म्हणेन रोहित पाटीलचं. परंतु निशांत पाटीलवरती जबाबदारी. यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे, अनेक ठिकाणी स्वतःला सिद्ध केलंय. परंतु आज त्याच्यासमोर आव्हान रोशन म्हात्रेचा आहे जो एक दमदार क्रिकेटर आहे. अनेक ठिकाणी लीगमध्ये देखील रोशनला खेळताना आपण पाहतो. व्यावसायिक क्रिकेट देखील तो खेळतो आणि सद्यस्थितीला चांगल्या फॉर्मात देखील आहे. आणि खास करून त्याची ताकद
नेहमीच आपल्याला पाहायला मिळते आणि ताकदीच्या जोरावरती हे त्याचे लांब पल्ल्याचे षटकार. आणखीन एक जाईल का क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बिग विकेट डाऊन, फलंदाज बाद. पुन्हा प्रयत्न केला होता, सलग 3 चेंडू 3 षटकार टोकायचे होते, परंतु समोर होता निशांत पाटील आणि महत्वाची विकेट त्यानं टिपली. या मॅच मध्ये परत वापसी करून देईल का आपल्या टीमला, हा देखील मोठा प्रश्न उद्भवला गेलाय. क्या बात आहे डीजे. सध्याच्या घडीला अजय गायकवाड यांची गीतं नियमित आपल्याला पाहायला मिळतात. खास करून आग्र्या कोळ्यांच्या हळदींमध्ये खास करून ही गीतं आपल्याला वाचताना गाजताना पाहायला मिळतात. नुकतंच ज्या 2 व्यक्तिमत्वांचं आपण आगमन पाहिलं क्रिकेटवरती, ज्यांचं नितांत प्रेम खास करून आपल्या विभागामध्ये, मग तुर्बे, करवले, पिसारवे या ठिकाणी जेव्हा जेव्हा मॅचेस आपण पाहतो त्यांची आवर्जून उपस्थिती आणि खास करून आर्थिक सहाय्य जर आपण विचार केला तर सन्मान्य हरीश शेठ केणी पेठाले गावचे यांच्याकडनं ह्या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपये, तसेच आमचे अगदी जवळचे लाडकं व्यक्तिमत्व रविकांतजी म्हात्रे खुटारी यांच्याकडनं देखील या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपये आले. त्यांचे मनाच्या अंतःकरणापासून आपण आभार व्यक्त करूया. ना बॅक टू क्रिकेट. इथे स्क्वेअर कट करायचं होतं, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक पॉइंटचा पाठलाग करतोय, वेगानं चेंडू ट्रॅव्हल झालाय, आहावंता चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावा 4. आल्या आल्या चौकार पाहायला मिळतो निखिल गुवारीचा. थँक्यू. येलो जर्सी, खरं तर क्रिकेटमध्ये मी म्हणे रेड अलर्ट नाही तर येलो अलर्ट नेहमी आपण पाहिलंय. आंतरराष्ट्रीय स्तरावरती जवळजवळ 2 दशकं गाजवली होती कांगारूंनी, अर्थात ऑस्ट्रेलियन टीमनं. त्यानंतर CSKचा बोलबाला इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाहिलाय आणि आता जॉनवन कामोटे संघ दहशत दाखवत असताना इथे देखील फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग आणि ज्या दिशेला चेंडू फेकला होता षटकार. यस, गोलंदाजानं थँक्यू डीजे. सन्माननीय शरद पाटील पिसारेगावच्या यांच्याकडनं देखील या स्पर्धेसाठी 510 रुपयाचं डोनेशन आलंय, त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. परंतु काय लाजवाब बॅटिंग निखिलला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चहू बाजूला, जसं आपण पाहतोय की 360 फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, त्याच पद्धतीचा काहीसा कारनामा. पहिला चौकार आपण डीप पॉइंटला पाहिला आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक दमदार षटकार पाहायला मिळाला. पुढील चेंडू चांगला होता, हलक्या हातानं प्लेसमेंट देखील, शांत डोक्यानं खेळ. त्याला माहित आहे या षटकात आपल्याला जी धावगती पूर्ण करायची होती त्याहून अधिक वेगानं आपण धावा बनवल्यात आणि आता विकेट आपल्याला टिकवायच्या आहेत. या षटकात तब्बल आले ते 3 षटकार 1 चौकार. तब्बल आपण पाहिलं तर 23 धावा ह्या षटकात आल्या. एकांतर 2 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळतात 33. लक्ष गाठायचं आहे ते विजयासाठी 51 धावसंख्येचं. आता गरज आहे ती 18 धावसंख्येची आणि चेंडू देखील शिल्लक आहेत ते 18. म्हणजे रनबॉल हे समीकरण येऊन ठेपलं विजयासाठी पाठलाग करत असताना जयनवान कामोटेसाठी. सन्माननीय श्रीकांत पाटील यांचं देखील नुकतंच आगमन झालंय. पहिल्या दिवसापासून सातत्यानं त्यांची उपस्थिती, रोख रक्कम 1000 रुपयाचं डोनेशन देखील त्यांच्याकडनं लाभलं या स्पर्धेसाठी. एखादा उपक्रम, एखादी स्पर्धा जेव्हा आपण भरवतो, राबवतो, तेव्हा या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. कारण की आर्थिक सहाय्य, पारितोषिकाच्या स्वरूपात सहाय्य किंवा बायसिकल असतील, मोटार बाईक असतील, ह्या गोष्टीचं आर्थिक सहाय्य हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्या गोष्टी जरूर ग्रामस्थ पुरवत असताना आपण पाहू शकाल. वन्स अगेन सेकंड स्पेलमध्ये रोहितला आपण पाहतोय, संघाचं हे 3रं षटक आहे आणि वैयक्तिक कोटा पूर्ण करत असताना रोहित पाटीलला आपण पाहतोय. पिसारवेगाव एंडकडनं समोर फलंदाज निखिल आणि त्याच्या साथीनं फलंदाज सोबत गोवारी ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये. इथे फटका चांगला आहे डीप मधून, क्षेत्ररक्षक पुढे सरकला, वेल कॅच. प्रेम
रुद्राक्ष गोपी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय सुरेख झेल प्रेम पाटीलला आपण पाहतोय, त्याच्याकडनं हा झेल आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम झेल होता. तर ज्या पद्धतीनं फटका आला होता खूपच वेगानं हा बॉल अगदी एरेल रूटनं त्याच्या दिशेनं आला. अचूक त्याचं जजमेंट आणि कलेक्टिंग देखील खूप चांगली आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्या जोरावरती पुन्हा एकदा धक्का दिला रोहित पाटीलनं. रोहित पाटीलला मेहनत केली होती पहिल्या षटकात देखील पॉवर प्लेमध्ये, परंतु निशांत पाटीलला खूप मार बसला. तब्बल 23 त्यानं खर्च केल्या आणि या मॅचमध्ये आतापर्यंत थोडासा हवी होताना कामोटे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू टप्पा दिशा सारं काही व्यवस्थित आहे. अगदी एका गोलंदाजाला जे कार्य करायचं असतं ना ते कार्य पूर्णतः पार करत असताना रोहित पाटीलला आपण पाहतोय. पंचाची कामगिरी सद्यस्थितीला अगदी आमचे प्रमुख पंच नाहीयेत, त्या कारणास्तव आता मनोज पवार. यस, इथे फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग. चेंडू बॅटचा संपर्क झाल्यानंतर स्वीट साऊंड आवाज देखील आला होता आणि मोहर लागली होती षटकाराची. दमदार षटकार फलंदाजच्या बॅटमधून. रुद्राक्षच्या बॅटमधनं हा षटकार पाहायला मिळाला. जे आतापर्यंत जेवढे 5 फलंदाज मैदानात आले ना, खरं तर मोठ्या फटक्याचा सातत्यानं प्रयत्न त्यांच्या बाजूने पाहायला मिळाला. एक मात्र फलंदाज सोबत ज्याच्याकडून मोठा फटका आला नाही, अन्यथा 4ही फलंदाजांच्या बॅटमधनं षटकार आपल्याला जरूर पाहायला मिळाला. फुल्लेंचा हा चेंडू आडव्या बॅटनं टर्न केला मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधून. अगदी गोलीच्या वेगानं चेंडू सीमारेषा चिरत सीमा पार खणखणीत असा चौकार. आक्रमण फक्त पाहायला मिळते. लवकर सामना फिनिश करण्याचा इरादा सध्या तरी जयवंत कामोटेचा आपण पाहू शकाल. राऊंड विकेटचा हा चेंडू हाफ व्हॉली करायचं होतं. लाऊड अपील तर आपल्याला पाहायला मिळतंय. दोन पंच त्या ठिकाणी जरूर चर्चा करतायत एक्झॅक्टली काय घडलंय. बॉल तर डॉट आलाय. या अगोदर षटकार चौकार आला होता. धावसंख्या धावफलकावरती 43 पाहायला मिळत आहेत. 43. 3 गडी आतापर्यंत गमावलेत. टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद झालेत. यस, बाद आहे फलंदाज. आता परतावं लागेल. कारण की नुकतीच जी श्रीनाथ केसरी अशी स्पर्धा आपण पाहिली. एक भलं मोठं जे शर्यतींचं मैदान झालं. त्या ठिकाणी बाईकचा मानकरी ठरला होता त्यांचा बैल. यस, दुर्गा बैल. खरं तर एका बाजूने मॅचकडे देखील लक्ष केंद्रित करणं गरजेचं काम आहे. हलक्यात प्लेसमेंट केली, एक धाव पूर्ण केली. खरं तर त्यांच्या दावणीला जो बैल होऊन गेला वादल बैलाला आपण पाहिलं, ज्यांना या व्यक्तिमत्वाचं नाव भरपूर मोठं केलं आणि त्यानंतर आणखीन एक नवीन बैल त्यांच्या दावणीला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या बैलाच्या जोरावरती देखील या व्यक्तिमत्वाचं नाव अगदी पंचक्रोशीमध्येच नाही तर महाराष्ट्रभर प्रसिद्ध होताना आपल्याला पाहायला मिळतो बैलगाडा शर्यतीमध्ये. ना बॅक टू क्रिकेट मॅचकडे देखील आपण लक्ष देऊया. सध्याच्या घडीला कामोटी संघ पाठलाग करत असताना धावून पोहोचलाय तो 44 या आकड्यावरती. गरज आहे ती आता 7 धावसंख्येची. चेंडू शिल्लक राहिले ते 12.
या सुनील शेठ पाटील पिसारबेचे समाजसेवक आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. ज्यांच्या माध्यमातून ही बी सायकल आम्हाला देण्यात आली आहे. सायकल तुम्ही पाहता ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे ते सुनील शेठ पाटील. आणि ही जी बाईक तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये 24 संघ खेळतील, 288 खेळाडू. आणि कोणाचं स्वप्न पूर्ण होणार, कोणाचं स्वप्न अधुरी होणार हे तुम्हाला येणाऱ्या सुपर संडे मध्ये, अर्थातच सुपर संडे हा दिवस कशासाठी ठरवला गेला की एखादी सुट्टी या 7 आठवड्यामध्ये एखादी सुट्टी पाहिजे आणि तो दिवस म्हणजे संडे. हॉलिडे बऱ्याच कंपन्यांना सुट्ट्या असतात. नक्कीच हे संडेला तुम्हाला मैदान पूर्ण चारी बाजूनं निसर्ग भव्य वातावरण तुम्ही पाहता. खऱ्या अर्थानं ऑक्सिजन या झाडाकडूनच भेटले जातं आणि या झाडाच्या कुशीमध्ये असलेलं हे भव्य दिव्य या रायगडचं क्रीडांगण तुम्ही पाहता. रायगड म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शानं झालेलं हे रायगड म्हटलं अध्यापिक क्रांतवीर वासुदेव बलवंत फडकेच्या पावन स्पर्शे झालंय रायगड. हे रायगड म्हटलं भूमिपुत्रांचे कैवारी दिबा पाटील साहेबांचं त्यांच्या पावन स्पर्श झालंय रायगड. आणि या रायगड नगरीमध्ये भव्य दिव्य क्रिकेटचा मेळा आम्ही एन्जॉय करतोय. बाबूराव शेठ मात्रे, खऱ्या अर्थात नवनाथ शेठ मात्रे यांचे पितासी, त्यांच्या माध्यमातून तुम्ही बाईक पाहता. तुमचं सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. ओटो कॉम्बॉक्स स्वागत करूया सर्वांचं आणि पुन्हा जाऊया मॅचच्या दिशेनं. 12 बॉल आणि गरज आहे ती 7 धावसंख्येची. समीकरण कदाचित उलट हवं होतं. 7-12चं जर समीकरण असतं ना तर मॅच मध्ये मजा असती. परंतु आता खोटे का होईना या मॅच मध्ये पारडं जड आहे ते जयवंत कामोटेचं. काहीशा चुका घडल्या. सुरुवात चांगली राहिली होती ती रोहित पाटीलची, परंतु निशांत पाटीलला मार बसला. तिथे हा सामना मी म्हणेन खऱ्या अर्थानं हातातनं निसटला आणि आता त्यावरती पकड मिळवणं कठीण झालंय. दरम्यान हा चेंडू फटका इथे देखील चांगला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला, जिथे क्षेत्ररक्षक खूप दूरून येतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवलाय आणि 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक 4 आपण पाहतो प्रेम पाटीलचा वापर करण्यात आलाय. सध्याच्या घडीला गुणसंख्या लेखनाचं कार्य करत असताना अतुल म्हात्रेला आपण पाहू शकाल. ह्या अगोदर गुलशन पाटील ऑफिशियल गुणसंख्या लेखकाला आपण पाहिलं होतं. आणि सद्यस्थितीला आपण पंतांच्या भूमिकेत मनोज पवार आणि नकुल पाटील यांना पाहतोय. राकेश आहेत एका बाजूला. आमचे ऑफिशियल पंच जीवनाचं निश्चित त्यांची सुट्टी झाली आहे, त्या कारणास्तव आता नवोदित पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल आलाय. असे डॉट चेंडू जास्तीत जास्त यायला हवेत. इथे फटका चांगला आहे. कास्पिट साऊंड ऐकायला मिळाला आणि बॉलला पाठवले सीमारेषा पार. विजयाचा षटकार आलाय. फलंदाज परेशा बॅट मधून सामना जिंकलाय. खूप खूप अभिनंदन जनवान कामोटे. तर हडलक टायगर संघ पुढील वाटचालीसाठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतरची मॅच असेल एका बाजूनं विहान आणि रियांशी 11 बोरखार संघ जो खूप दुरून इथे आलाय आणि तितका दुरून येणारा जय म्हसोबा मानेरे संघ. या 2 दमदार संघांमध्ये लढाई पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय म्हसोबा मानेरेनं. तर मॅचला लगेचच सुरुवात करायची आहे. तर ज्या संघाला पॅक केलंय अर्थात सोमनाथ शेठ मात्रे पिसारवे गावचे विहान